माझा भाऊ गणेश त्याचा लग्नाचा कपडा वगैरे फाटला आणि आता आमच्याकडून शिदोरी देण्याचा कार्यक्रम चालू आहे। तर कपडा वगैरे आणि शिदोरी ही नवरीकडे पाठवायची आहे, त्यासाठी आम्ही सर्व साहित्य आता आणलेलं आहे। तर शिदोरीचं आम्ही सर्व साहित्य आणलं आणि सर्व जे शिदोरीसाठी मेकअपचं सामान वगैरे लागतं ते प्रत्येक बॉक्समध्ये पॅक केलं। सोबतच शिदोरी ही पुरणाच्या पोळ्यांची असते, त्यासाठी छान छान अशा पुरणाच्या पोळ्या बनवल्या, त्या ड्रायफ्रुट्स वगैरे साहित्य वापरून सजवून सुद्धा घेतल्या। आणि आता ही जी पुरणपोळ्यांची शिदोरी आहे हे आम्ही 9 पुरणपोळ्यांची शिदोरी पाठवणार आहोत। सोबतच चहा पाण्याचे साहित्य, शोभ सुपारी, पानपुडा आणि साडी वगैरे हे सुद्धा साहित्य शिदोरीमध्ये पाठवलं जात असतं। तर हे सर्व साहित्य आम्ही आता एका बॉक्समध्ये पॅक केलं। सर्व साहित्य पॅक झाल्यानंतर आपली जी पुरणपोळ्यांची शिदोरी आहे एका हॉटपॉटमध्ये सर्व पुरणपोळ्या भरल्या आणि तो हॉटपॉटची जी शिदोरी आहे ती वेगळी ठेवली आणि बाकी जे सर्व साहित्य आहे ते एका मोठ्या बॉक्समध्ये पॅक केलं। पॅक झाल्यानंतर आता ही सर्व जी शिदोरी आहे ते आम्ही नवरीकडे यासाठी जाणार आहोत। तर नवरीकडचे पाहुणे आलेले आहे, त्यांच्याकडे आम्ही ही शिदोरी दिली आणि तर ते घेऊन जात आहे। तर शिदोरी देताना नेकसुद्धा देत असतात, तर त्यांनी आम्हा सर्वांना नेक दिला। तर छोट्या मुली तर आहेच आमच्या घरामध्ये आमच्या, तर त्यांना दिला। सोबतच मला सुद्धा नेक मिळाला आहे। तुमच्याकडे सुद्धा असाच नेक देता का? कमेंटमध्ये नक्की सांगा।